दीनदुबळ्यांचा रयतेचा नेता हरपला. माजी आमदार ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांच्या निधनाने चळवळ झाली पोरकी. समाजकारणासाठी राजकारण करणारा नेता. ज्येष्ठ समाजवादी नेते, जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी प्रदेशाध्यक्ष आणि गडहिंग्लजचे माजी आमदार ॲडव्होकेट श्रीपतराव दिनकरराव शिंदे यांचं अल्पशा आजाराने शनिवारी सायंकाळी निधन झालं. रस्त्यावरच्या लढाईतून घडलेल्या या नेतृत्वाला एका संघर्ष यात्रेला भावपूर्ण श्रद्धांजली. पाहुयात आर न्यूजने त्यांच्या जीवनचरित्रावर टाकलेला हा प्रकाशझोत, त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा. ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांचा जन्म 30 जून 1937 रोजी गडहिंग्लज तालुक्यातील हसूर सासगिरी इथं झाला. त्यांना नाना या नावाने त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी ओळखत होते. 1958 साली कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात ते अर्थशास्त्र हा विषय घेऊन BA ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी शहाजी लॉ कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कोल्हापूर संस्थानामध्ये ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांचे वडील कैलासवासी दिनकरराव शिंदे यांचे समाज परिवर्तन आणि शिक्षण प्रसाराचे विविध प्रयोग सुरू होते. याचाही प्रभाव त्यांच्यावर बालपणापासून असल्यामुळे या शैक्षणिक चळवळीत काही योगदान द्यावे म्हणून हलकर्णी इथं माध्यमिक शाळेत 2 वर्ष शिक्षक, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबाग येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून देखील त्यांनी काम केलं. त्याचबरोबर राष्ट्रसेवा दलाच्या संस्काराची शिदोरी सोबत असल्यामुळे समाजातील गोरगरीब, दलित, मागास, असंघटित, अल्पसंख्याक, देवदासी आदी उपेक्षितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या वेदना त्यांच्या संवेदनशील मनावर होत होत्या. हे सारे बदलायला हवं, गरिबांना 2 सुखाचे घास मिळाले पाहिजेत याचा ध्यास त्यांना लागल्यानं ते समाजकारणात उतरले. यापुढं आपण समाजकारणासाठी राजकारण करण्याचे त्यांनी ठरवलं. विविध चळवळी, सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला. गोवा मुक्ती संग्राम, कच्छचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन आदी आंदोलनामध्ये त्यांना कारावासही सोसावा लागला. या काळात त्यांना कैलासवासी SM जोशी, कैलासवासी नानासाहेब गोरे, पन्नालाल सुराणा, ग.प्र. प्रधान, मृणालाताई गोरे, बापूसाहेब काळदाते, मधु दंडवते, मधु लिमये, सुरेंद्र मोहन, प्रमिला दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, चंद्रशेखर भाऊ फाटक आदी मान्यवरांचा सहवासही लाभला होता. त्यामुळे समाजकारण आणि राजकारण यासाठी त्यांना योग्य दिशा मिळत गेली. समाजातील उपेक्षित सर्वसामान्य घटकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केलं. 1985 आणि 1990 मध्ये गडहिंग्लज मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून आले. या कालावधीत त्यांनी एक जागरूक आमदार म्हणून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा एक वेगळा ठसा विधानसभेत उमटवला होता. 22 ऑक्टोबर 1990 रोजी गडहिंग्लज साखर कारखान्याचे ते चेअरमन झाले. या माध्यमातून त्यांनी साखर कारखानदारी क्षेत्रात गडहिंग्लज साखर कारखान्याचं नाव उज्ज्वल केलं. राज्य देवदासी निराधार मुक्ती केंद्र, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट कोल्हापूर, विक्रम एज्युकेशन सोसायटी, शिवराज कॉलेज, काळभैरव शिक्षण संस्था, साधना शिक्षण संस्था आदी संस्थांमध्ये ते पदाधिकारी होते. कामगार चळवळीशीही त्यांचा जवळचा संबंध होता. गडहिंग्लज येथील ST कामगार सभा, जनरल कामगार संघटना, वीज कामगार संघटना स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. ST कामगार संपामध्ये वेळोवेळी त्यांनी नेतृत्व केलं होतं. कामगारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. ST कामगारांच्या आंदोलनात कामगारांसाठी त्यांनी त्यावेळी तुरुंगवासही भोगला होता. विविध क्षेत्रातील कामगार संघटनांच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी मोठ्या समर्थपणे सांभाळली होती. देवदासी चळवळ, विषमता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी अनेक समाजवादी गटाच्या कार्याशी त्यांचा चांगला संबंध होता. महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी मोठ्या यशस्वीपणे सांभाळली होती. सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना वकिली व्यवसाय करण्याचा निर्णय त्यावेळी त्यांनी घेतला होता. गोरगरीब जनतेला या माध्यमातून मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे प्रामाणिक काम त्यांनी केलं होतं. विविध लहान मोठे आंदोलन करून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला. त्या काळी ग्रामीण भागातील जनतेचे विविध प्रश्न शासनाकडे त्यांनी भक्कमपणे मांडले होते. देवदासी, झोपडपट्टीतील रहिवासी, दलित, मागास घटकांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला होता. 1975 साली देवदासींची भव्य परिषद घेऊन देवदासी प्रथेविरुद्ध चळवळीचा त्यांनी प्रारंभ केला होता.
या माध्यमातून देवदासी प्रथेतून अनेक महिलांना बाहेर काढत या प्रथेला कायमस्वरूपी निर्बंध घालावेत अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली होती. देवदासी महिलांना शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे, उद्योगधंद्यासाठी सहाय्य, त्यांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांनी शासन दरबारी लढा दिला. यातील अनेक मागण्या त्यावेळी मान्य झाल्याने त्यांच्या या लढ्याला यश आलं होतं. गडिंग्लज नगरपालिकेची सूत्रे ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांच्याकडे आल्यानंतर पालिकेच्या इतिहासात नगराध्यक्ष पदाची संधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देत एक वेगळा इतिहास रचला गेला होता. यामध्ये वाळू विक्री करणारे सर्वसामान्य भीमराव नेवडे, सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे भिकाजीराव मोहिते, देवदासी चळवळीत सक्रिय असलेले बापूसाहेब मेहत्री, मुस्लिम समाजातील अकबर मुल्ला अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली होती. या माध्यमातून सर्वसामान्यांबद्दल असणारी सामाजिक बांधिलकी किती होती हे दिसून येत आहे. देवदासी प्रथा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, विषमता निर्मूलन, पूरग्रस्त, धरणग्रस्त, अंगणवाडी सेविका, एसटी, नगरपालिका, साखर कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. अशा या सर्वसामान्यांची जाणीव असणाऱ्या नेत्याच्या निधनानं गडिंग्लज तालुक्यावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. शनिवारी सायंकाळी निधन झाल्याचे वृत्त समजताच गडिंग्लज तालुका सुन्न झाला. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा कैवारी हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. माजी आमदार ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांचं वयाच्या 87व्या वर्षी शनिवारी सायंकाळी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात निधन झालं. महिन्यापूर्वी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर कराड येथील थोरात हॉस्पिटलमध्ये आणि नंतर पुण्यात उपचार सुरू होते. दरम्यान हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यामुळे रक्तदाब कमी होऊन किडनीची क्रिया मंदावली. त्यामुळे त्यांना डायलिसिस आणि ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. तथापि प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिला देवी, कन्या डॉक्टर रचना संजय थोरात, कराड माजी नगराध्यक्ष प्राध्यापक स्वाती महेश कोरी, 4 भाऊ बहीण जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. सायबरचे संस्थापक दिवंगत डॉक्टर A.D. शिंदे, दिवंगत माजी उपायुक्त वसंतराव शिंदे, पशुसंवर्धन कर्मचारी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष डॉक्टर विजयराव शिंदे यांचे ते बंधू, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव चव्हाण यांचे ते मेहुणे होते. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यावर A.D. शिंदे कॉलेजच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या रचना थोरात आणि स्वाती कोरी यांनी अग्नी दिला. यावेळी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.